हैदराबादमध्ये सध्या भीषण आग लागली आहे आणि या आगीमध्ये तब्बल 17 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। चारमिनार जवळच्या गुलजार हाऊसला ही भीषण आग लागली आणि आतापर्यंत 17 जण या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती आहे। 12 पेक्षा अधिक जण हे जखमी झाल्याचं कळतंय। ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाच्या 11 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि या भयंकर आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। सोमेश, हैदराबादमधील या इमारतीला आग लागल्याविषयी पोलिसांनी जी प्राथमिक चौकशी केली आहे त्यामध्ये माहिती मिळते त्यानुसार खूप उन्हाळा जास्त झाल्यामुळे सर्वांनीच एसी चालू ठेवले होते आणि त्याचा कारण परिणाम म्हणून इमारतीची वायरिंग गरम झाली आणि त्यातून झालेलं स्पार्किंगमुळे आग लागली असावी अशी शक्यता आहे। खूप भीषण आग होती ज्याचे खूप गंभीर परिणाम सहन करावे लागलेत। आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक घोषणा केली आहे की या सर्व मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये मदत दिली जाणार आहे आणि त्यासोबतच जे जखमी झालेत त्यांना 50,000 रुपये दिले जाणार आहेत। अगदी धन्यवाद सोमेश माहितीसाठी। तर हैदराबादमधल्या भीषण आगीची ही दृश्य आपण बघतोय। तब्बल 17 जणांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेला आहे। आपण बघतोय या आगीची भीषणता इतकी आहे त्याची दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत। संपूर्ण इमारतीला ही आग लागलेली आहे। गुलजार हाऊस जवळच्या या इमारतीला ही भीषण आग लागली। तिथल्या वायरिंगमध्ये झालेल्या स्पार्कमुळे ही आग अधिक भडकल्याचं कळतंय। या आगीमध्ये 17 जणांचा आतापर्यंत होरपळून मृत्यू झालेला आहे तर 12 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। तर हैदराबादमधली ही दृश्य आपण बघतोय। या आगीनं रौद्र रूप धारण केलेलं होतं आणि त्यामध्ये 17 जणांना आपला जीव गमवावा लागला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण दुर्दैवी घटनेची दखल घेतलेली आहे आणि तातडीनं मदतही जाहीर केलेली आहे। प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीमधून ही मदत दिली जाणार आहे। मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत सध्या जाहीर झाली आहे। तर आगीमध्ये आतापर्यंत 12 पेक्षा अधिक जण जखमी सुद्धा झालेले आहेत, होरपळले गेलेले आहेत। यांना सुद्धा मदत दिली जाईल। जखमींवरती सध्या उपचार केले जात आहेत आणि प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जखमींना जाहीर झाली आहे। मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची दखल घेतली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।